नमस्कार. मी चक्रधर पाटील देवसरकर, कोपरा बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणावरून आम्ही माझ्या या पेरूचा बाग आहे 2.5 एकरचा. रॅडिक्स कंपनीचे जे काही आमचे मोरे साहेब आहेत हे बारामतीवरून मागच्या वर्षापासून मला रॅडिक्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट असतात ते माझ्या पेरूच्या बगीच्यासाठी यांनी दिलं. त्याच्यामध्ये गणित असं झालं बघा की हे रॅडिक्स कंपनीचं जे काही प्रोडक्ट वापरल्यानंतर माझ्या पेरूची साईज, त्याची शायनिंग आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या यवतमाळ, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी पेरू खाल्ले त्या लोकांनी माझ्या बगीच्यातली जर पेरूची चव खाल्ली तर ती चव दुसरी कुठेही नव्हती, हे एक मला याच्यातून कळालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या वर्षी आमच्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा ज्या ठिकाणी अनेक शेतकरी मित्रांना त्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही, परंतु माझ्या या पेरूच्या बागेमध्ये आमची मेहनत प्लस रॅडिक्स कंपनीचे प्रोडक्टमुळे ऐन पावसाळ्यामध्ये मला ATM सारखे या पेरूचे पैसे येत गेले. उमरखेड म्हणून इथं माझ्याजवळ 25 किलोमीटर बाजारपेठ आहे. मी स्वतः चक्रधर पाटील आणि माझा हा सोबती सचिन भांगरकर म्हणून आम्ही दोघांनी मिळून उमरखेडला जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारामध्ये आम्ही त्या ठिकाणी पेरूचं स्वतः दुकान मांडलं. मला शेतकरी मित्रांना एक आवर्जून सांगावं असं वाटतंय की आम्ही पकवतो परंतु आम्ही विकत नाही. तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी विकायला गेलो तर 100 रुपये किलो दराने माझ्या ह्या पेरूची टेस्ट आणि क्वालिटीमुळे त्या ठिकाणी अवघ्या 2.5 तासामध्ये 8,500 रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी पेरू विकला. सोबतच हिमायतनगर जवळच आहे, इथं हदगाव तालुका आहे, ढानकी आहे, इथं महादेव मंदिर आहे. या सर्व ठिकाणी आमच्या सचिन भांगरकरने आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्टॉल लावला पेरूचा आणि त्या माध्यमातून आम्हाला या जवळपासच्या या 5-6 तालुक्यामधले ग्राहक एवढेच नाही तर इथून आंध्र प्रदेश सुद्धा जवळ आहे, आंध्र प्रदेशातले सुद्धा ग्राहक आमच्याकडून या ठिकाणी बगीच्यात येऊन पेरू 100 रुपये किलो दराने घेऊन जातात आणि अशीच चव आम्ही कुठंच पाहिली नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा देतात. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं बाजूलाच जो औसा लातूर नागपूर हायवे रोड आहे माझ्या शेताला लागून, त्या ठिकाणी माझा जो सहकारी आहे सचिन भांगरकर यानं या गेल्या 3 महिन्यामध्ये 1,40,000 रुपयाचे पेरू माझ्या बगीच्या जवळूनच विकले 100 रुपये किलो दरानं.